बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत मराठवाड्यातील पहिला दुष्काळी सामुदायिक विवाह सोहळा परभणीत पार पडला। नूतन शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात 333 जोडपी विवाह बंधनात अडकली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद देत कन्यादान केले। या जोडप्याला मणिमंगळसूत्र, जोडवी, सोन्याची साखळी आणि संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या। या नववधूंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। मराठवाड्यामध्ये सर्वत्र दुष्काळ परिस्थिती पडली आणि अनेक वधूवरांची लग्न मराठवाड्यामध्ये थांबली होती। शिवसेनेने एक चांगलं पाऊल उचलत मराठवाड्याच्या परभणी शहरामध्ये स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आज 333 जोडप्यांचा विवाह लावून दिला। त्यापैकी एक जोडपं आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की लग्नासंदर्भात त्यांची काय इच्छा होती आणि काय कशा पद्धतीने त्यांना सगळं सहकार्य झाले। मला सांगा काकू, काय तुमच्या सगळ्या इच्छा होत्या? काय तुमचे चिरंजीव आहे त्यांचं आज लग्न झालंय, काय वाटतंय सगळं? म्हणजे असल्यामुळं एवढे सगळे लोक समोर आहेत, बरेच लोक समोर असल्यामुळं मोठे चांगला सोहळा संपन्न झाला, इच्छा पूर्ण झाली आणि ठाकरे साहेबांचे आभार मानते। मराठवाड्यात दुष्काळ आहे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तुमचं लग्न झालंय, काय तुमच्या इच्छा होत्या सगळ्या लग्नासंदर्भात, काय सांगाल? सतत 3 वर्ष दुष्काळ आहे आणि दुष्काळ परिस्थितीत एवढं मोठं लग्न करणं शक्य झालं नसतं, पण ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंमुळे शक्य झालं आणि एवढे वराडी पण आली नसते। अत्यंत चांगल्या पद्धतीने लग्न झालेले। माझे लग्न असेच की मोठं लग्न करण्याची इच्छा होती, ते उद्धव ठाकरे साहेबांमुळे पूर्ण झालेली आहे। वडिलांना जो खर्च होणार होता तो म्हणजे कन्यादान सर्व शिवसेनेने केलेले, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। घरची परिस्थिती होती का लग्न करण्यासारखी मोठ्या थाटामाटामध्ये, काय सांगतात? सध्या दुष्काळ असल्यामुळे 2-3 वर्ष झालं दुष्काळचं आहे, त्याच्यामुळं म्हणजे एवढे लोक वगैरे शक्य नव्हतं, ते ह्याच्यामुळे शक्य झालेलं। या परिस्थितीत तुम्हाला ताईचं लग्न करणं शक्य होतं का, काय सांगाल? आता सध्या तरी मला मुलीचं लग्न करणं शक्य नव्हतं, कारण आमचा भाग तसा दुष्काळीच आहे। त्याच्यामुळं शिवसेनेने केलेलं हे कार्य तसं कौतुकास्पदच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय देशमुख, गजानन देशमुख, जी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।